सरपंच काय निर्णय रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिला चेंडू होता, कुठेतरी व्यस्त केलेला आहे डीबीएनच्या टीमला. लिगल डिलिव्हरी असेल. एक धाव असेल बायच्या स्वरूपात. आणि कुठेतरी मला वाटतं थोडासा इकडे लेझी असा रणब होता संग्राम यांचा. तर बघूया आता निर्णय काय येतोय पंचांचा. पुन्हा एकदा डीबीएन टीमला इकडे व्यस्त केलेले आहे दुसऱ्या चेंडूमध्ये. आणि इकडे रनआउट झालेले आहे संग्राम. क्लोज कॉल होता. 2 चेंडूचा गेम झालेला आहे. 2 चेंडू 1 धावा 1 विकेट ओमसाई मानुलपाडा संघाचे. धावसंख्या होते ती 3 चेंडू 2 धावा. ओके. आपल्या संघासाठी इथे गोलंदाजी करताना सुंदर अशी गोलंदाजी करतात. ओके. नामा बॉयज संघासाठी गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ म्हणून ओळखला गेलेला आहे ते SPL पर्वत तिसऱ्यामध्ये नामा बॉयज संघ. त्याचप्रमाणे समोरचाही संघ काही कमी नाही. ओमसाई मानुलपाडा यांनीही या इकडे खूप चॅम्पियनचे किताब पटकावलेले आहेत. दोन्ही मार्तबट असे संघ. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती 4.
हॅलो, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतले ते ओमसाई मनोलपाडा संघाने. हेमलभाई मिक्का या नावाने प्रसिद्धी मिळाली त्यांना. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण त्यांना वारंवार पाहिलं असेल. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती हेमलबाईकडून. कुठेतरी कठीण होत आहे ते बावायला, म्हणजेच सूरज. आता मारा करतील तो ओमकार, हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो ओमसाई मनोरपाडाकडून. पण त्याचप्रमाणे सुंदरसं क्षेत्ररक्षण न्यामाबॉय संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आहे तिथेच 6. 2 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी केलेलं आहे, पण एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 7. 3 चेंडू 7 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे, हानामारीचे षटक आहे, पण त्याचप्रमाणे नामाबॉय संघाकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षण केले जात आहे. आणि हा आऊट झालेला आहे रनआउटच्या स्वरूपात सूरज. धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 7. हॅलो, यस, थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे पॉवर प्ले षटकात. धावसंख्या आहे ती फक्त 7. आणि जवळजवळ मला वाटतं चौकाराकडे बॉल गेला होता, पण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते नामाबॉय संघाकडून. शेवटचा चेंडू असेल तर मोठा फटकार येतोय का पाहूया आपण. आणि एक धावसंख्या होते ती 9. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 9. हॅलो, नामाबॉय संघाने ओमसाई मनपाडाला बांधून ठेवलेले आहे. फक्त 9 धावा खर्ची करायला लावलेले आहेत. आणि पहिल्याच चेंडू 9 धाव, त्याच्यामध्ये 4 धावांचं रूपांतर. 9 + 4 धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 14. यस, आणि आता फ्री हिट मिळालेली आहे. पहिला चेंडू मॅच मध्ये आणून दिलेला आहे पुन्हा एकदा ओमसाई मनपाडा संघाला. आणि हा डायरेक्ट हिट झालेला आहे
जराही चान्स मिळालेला नाही आहे बॅटरला आतमध्ये येण्यासाठी. तर पंचांचं बोट हवेत आहे. रनआउट झालेलं आहे. हॅलो. येस सर. 2 चेंडू धावसंख्या होते ती 15. ओमसाई मनोरपाडा धावसंख्या झाली ती 15. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी समीर. 3 चेंडू धावसंख्या होती ती 16. आणि निर्धाव असा चेंडू समीर यांचा. ओमकार कुठेतरी चौकार मारायच्या प्रयत्नात पण यश काय मिळालं नाही त्यांना. 4 चेंडू धावसंख्या आहे ती 16. बॉल टू बॉलचं समीकरण 4 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि पुन्हा एकदा चांगला फटकार होता पण त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला इकडे पाहायला मिळते ते नामाबाई संघाकडनं सुंदरसं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू असेल. आणि 1 धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. नाने को झंझू देखे हौलाई झंझू देखे हौल भाई गोरी एगो ओ नाने को झंझू देखे हौलाई झंझू देखे हौल भाई गोरी एगो भैयाचा झुले लगो हौलाई झुले लगो पोरी तुझे मेरी एगो भैयाचा झुले लगो हौलाई झुले लगो पोरी तुझे मेरी एगो भैयाचा झुले लगो हौलाई झुले लगो पोरी तुझे मेरी एगो भैयाचा झुले लगो हौलाई झुले लगो पोरी तुझे मेरी एगो. नेक्स्ट बॉलर आहे तो रोहन. आणि हा इकडे आउट झालेला आहे मनोहर. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. येस सर. थँक्यू डीजे. 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच चेंडूमध्ये ते आउट झालेले आहेत. आणि नेक्स्ट बॅटर होते त्यांनीच पहिलाच चौकार मारलेला आहे. हर्षद या फलंदाजाचं नाव. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार मारून धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 22. 1 धाव. अजूनही ओमकार क्रीजवरती आहेत. तर या 3 चेंडूमध्ये चौकार मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहेत. आणि किती कुठेतरी चौकार मारण्याच्या प्रयत्नात आउट झालेले आहेत. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 23.
आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये आला रे आला जगडे वाला आला रे आला जगडे वाला. यस शेवटचे 1 मिनिट राहिलेलं आहे आणि आपल्याला 2 चेंडू त्यामध्ये हाताळायचे आहेत. सुंदर फटकार होता, आडव्या बॅटीने खेळला होता, पण एक धाव काय रोखू शकले नाहीत नॅमा बॉईज. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 24. सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळाला बंटीच्या बॅटीतून. 2 चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 2 चौकार मारलेत. वैयक्तिक धावा त्यांनी 3 चेंडूमध्ये 9 धावा आपल्या संघासाठी केल्या आणि कुठेतरी स्कोअरबोर्ड घेऊन ठेवलाय तो 28. विजयासाठी गरज असेल ती नॅमाबॉय संघाला 29 धावांचं. अशी दर्याची चालत मोर डोलीला गावलाय सोन्या सारू. अशी दर्याची चालत मोर डोलीला गावलाय सोन्या सारू. दर्याला आईलाय तारू वाट 15 बघितय मारू. दर्याला आईलाय तारू वाट 15 बघितय मारू. चला पंच काय करायची आहे. ओमसाई मनलपाडा चांगली फलंदाजी केली आहे. ओमसाई मनलपाडाने आव्हान ठेवलं आहे ते नॅमाबॉय संघासाठी 29 धावांचं. गोलंदाजीला येतील ते मनोहर, जुना जाणताचा गोलंदाज आपल्या संघासाठी इकडे गोलंदाजी करताना. त्याचप्रमाणे नॅमाबॉय संघाकडून रोहन आणि समीर. आज कुठेतरी गुडलकची कमी त्यांना भासणार आहे की नाही याची आपल्याला प्रतिकृती दिसेलच. सुंदर अशी गोलंदाजी मनोहर यांच्याकडनं दिसताना आपल्याला. 3 चेंडू 3 धावा झालेले आहेत. हॅलो. आणि हा कुठेतरी मला वाटतं डॉट चेंडू होता, पण यष्टी रक्षकाने कुठेतरी चुकी केली. पण त्याचं रूपांतर 1 धावेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 5 चेंडू 5 धावा. सुद्धा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे ते ओमसाई मनोहरपाडाकडून. चिराग याचं क्षेत्ररक्षण, सुंदर असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत होती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. चुकनी चुकनी ओ चुकनी चुकनी हाय चुकनी चुकनी ओ चुकनी 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 ओ चुकनी चुकनी हाय चुकनी चुकनी ओ चुकनी चुकनी पापा तेरे से
येस बजर वाजलाय. येस पॉवर प्लेचे षटक आहे. गोलंदाजीला आहे तो सतीश. याचा 15 मिनिटाचा अवधी आहे. ओम सैमानुअल पाडा आपण याचं भान असू द्या. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळायचे आहेत. पॉवर प्लेचे षटक घेऊन येतील तो सतीश आपल्या संघासाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. 18 चेंडूमध्ये गरज असेल ती 23 धावांची नामाबाई संघाला. सुंदर अशी गोलंदाजी. 1च धाव. सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळाला तो रोहनच्या बॅटीतून 4च्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 11. वाईटच्या स्वरूपात अवांतरशी 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 12. 2 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. आणि हा 22च्या स्वरूपात लेग बाईस. डॉट चेंडू होता पण मनोहर यांना काय पकडता आला नाहीये. पण 1 धाव पण काय रोखू शकले नाही. त्यासोबत धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 13. आणि आता हा पुन्हा 1 धाव. आणि मला वाटतं हा इकडे क्लोज कॉल आहे तो आउट दिलेला आहे पंचांनी. थोडा चांगला होता. मनोहर यांनी चांगला कलेक्ट केला आणि आउट केलेला आहे रनआउटच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅटर आहे तो अंकित. एक धाव. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती सतीश यांच्याकडनं. चौकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 14. शेवटचा चेंडू असेल. आणि पॉवरप्लेचं षटक इथे संपलेलं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15. येस थँक्यू विजय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे ती नामाबाई संघाला. नेक्स्ट गोलंदाज आहे तो सूरज. 1 चेंडू. धावसंख्या होती ती 16. आणि इकडे कुठेतरी मला वाटतं गचाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ओम सैमानुअल पाडाकडून. 4च्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20.
येस, आता 9 चेंडूमध्ये गरज असेल ती नामाबॉय संघाला 8 धावांची. सुंदर खेळ खेळताना आपल्या संघासाठी इकडे सिंगलच्या स्वरूपात 4 चेंडू, धावसंख्या झाली ती 22. 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. मोठ्या फटकारांची काहीच गरज दिसत नाहीये नामाबॉय संघाला. आणि हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 23. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असेल. वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको टना टना वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून भरल्यावर तुझं बोंबलशील ठना ठना तुझं बोंबलशील ठना ठना. येस, थँक्यू डीजे. शेवटचे 3 मिनिट राहिले तर आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. समीकरण असेल ते 6 चेंडूमध्ये 5 धावांचा. आणि इकडे पहिल्याच चेंडूमध्ये समीर यांनी चौकार मारलेले आहे आणि आता गरज असेल ती फक्त 1 धावांची. पाच चेंडूमध्ये 1 धावांची गरज असेल ती नामाबॉय संघाला. वनशाली 11 संघ आपण तयार राहायचंय. टॉससाठी आपण पाठवायचं आहे. आणि हा सामना विजयी झालाय तो नामाबॉय संघ. अभिनंदन. थँक्यू. ओके, हां, तिकडे तिकडे. अरे घ्या रे, तिकडे पुढे जावा ना कोणीतरी. दोन्ही कप्तान यायचंय लवकर टॉससाठी.